प्रश्न क्रमांक 13 आणि मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. साहित्यकार आणि त्यांच्या रचनेसंदर्भात सुद्धा प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये हिंदी आणि मराठी भाषेमध्ये विचारले जातात. कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, प्रोके अत्रे, कृके दामले, राघव गडकरी किंवा विवा शिरवाडकर. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपला बरोबर उत्तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की कुसुमग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या कवीचे नाव काय आहे, विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे विवा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. तर हे बघा मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आपल्याला काय या ठिकाणी ओळखायचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मोती मोत्या, युक्ती युक्त्या, तेली तेल्या आणि कृत्य कृत्या. तर हे बघा मित्रांनो, मोती मोत्या बरोबर आहे, युक्ती युक्त्या सुद्धा बरोबर आहे आणि कृत्य कृत्य या ठिकाणी सुद्धा बरोबर आहे. परंतु तेलीच्या जे अनेक वचन होतो किंवा सामान्य